रेल्वेच्या तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या कुप्रसिद्ध दिल्लीवाली भाभीला मुंबई रेल्वे पोलिसांनी अटक केली। या भाभीची रेल्वे तिकिटांचा काळा बाजार करणारी एक टोळीच असल्याचं या तपासात समोर आलंय। गेली 20 वर्ष या भाभीचा हा उद्योग सुरू होता। तिच्या अटकेमुळे रेल्वे तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या एजंटांचं धाबं मात्र दणाणलंय। ही आहे मुंबई तिकिटांचा काळा बाजार करणारी रेहनुमा शेख उर्फ दिल्लीवाली भाभी। सध्या ही भाभी सेंट्रल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे। 20 वर्षांपासून ती तिकिटांचा काळा बाजार करत होती। कोणत्याही ट्रेनचं तिकीट ही भाभी कन्फर्म देते। तिची स्वतःची एक गँगही आहे। तिकिटांच्या काळा बाजार प्रकरणात तिला 2 वेळा अटकही झाली आहे। अटक करून त्यांना त्यांचे जे टीमचे सर्व लोक आहेत त्यांनाही अटक करून फॉर्जरीचा 420-34 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि तिला अटक केलेला आहे। ती गेल्या 15-20 वर्षापासून तिकीट कालाबाजारी करणे, लोकांना तिकीट दिल्लीच्या पॅसेंजरला दिल्लीचं नाव तिकीट देऊन बडोदापर्यंत तिकीट देणे। नाव जरी दिल्लीवाली असलं तरी ती मूळची मुंबईचीच आहे। मात्र एका दिल्लीतल्या इसमाशी तिचं लग्न झाल्यामुळे तिला हे दिल्लीवाली नाव पडलंय। विशेष म्हणजे या भाभीला रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची साथ मिळते असा संशय पोलिसांना आहे। त्या दृष्टीने तपास सुरू आहे। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।